या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला सांगणार आहे की ग्रहण जे चंद्रग्रहण सुरू झालेलं आहे 3:20 पासून चंद्रग्रहण सुरू झालेलं आहे आणि सकाळी उदय म्हणजे ज्यावेळेस चंद्र उदय झाला तेव्हापासून ग्रहण म्हणजे आपल्याला सुतक लागलेलं आहे आणि जे वेद आहे ते चालू झालेले आहेत। त्या या वेद काळामध्ये आपल्याला देवपूजा करता येत नाही आणि नंतर न जेवता सुद्धा येत नाही। तर आता मी तुम्हाला सांगणार आहे 6:48 ग्रहण संपणार आहे। त्यावेळेस काय करायचं अगोदर ते सांगते बघा। 6:48 ज्यावेळेस आपलं ग्रहण संपेल त्यावेळेस संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे। मग आंघोळ करायची आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र, हळद, मीठ टाकून आंघोळ करायची आहे। कारण की ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीला अग्निडाग देऊन घरी येतो त्याच पद्धतीने आपल्याला कुणाला लागायचं नाही आणि आंघोळ करायची आहे। तशाच पद्धतीने सगळ्यांनी आंघोळ करायची आहे। घरातल्या लोकांनी संपूर्ण आपले जे देव जपमाळा असेल, पुस्तकं असतील, ग्रंथ असतील त्याच्यावर तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। देवपूजा करायची आहे। जर तुमचे देव उघडे असतील तर देवांना झाकून द्यायचं आहे। आणि ग्रहण कारण की आपल्याला सुतक पडलेलं आहे म्हणजे ग्रहण चालू झाल्यावर त्या वस्तूंवर आपल्याला कापड टाकायचं आहे। ज्या खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत त्याच्यावर तुळशी पत्ता ठेवायचा आहे। 6:48 ग्रहण संपणार आहे। त्यामुळे त्यानंतर तुम्ही बर्थडे करू शकतात, सत्यनारायणचं पूजन करू शकतात किंवा इतर महत्त्वाचे काही कामं असतील ते करू शकतात। नंतर तुम्ही या दिवशी तुम्हाला म्हणजे ग्रहण काळामध्ये आपल्याला नामजाप करायचं आहे। झोपायचं नाही, अन्न खायचं नाही म्हणजे काही खायचं नाही, म्हणजे पाणी वगैरे पिऊ शकतात, वॉशरूमला जाऊ शकतात, ह्या गोष्टी हे क्रिया करू शकतात। ज्या प्रेग्नेंट स्त्रिया आहेत त्यांनी अशा कडक वगैरे वस्तू खायच्या नाही, नरम वगैरे खाऊ शकतात आणि ग्रहण संपल्यानंतर त्यांनी सुद्धा आंघोळ करायची आहे। तर ह्या गोष्टीचं पालन करायचं आहे कारण की ग्रहण काळामध्ये आपल्याला ह्या गोष्टींचं पालन करायचंच आहे। आणि बघा ग्रहण काळामध्ये पुण्यकाल म्हणजे दान धर्माला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। दान धर्म याला अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला होणार आहे। त्यामुळे ग्रहण संपल्यानंतर तुम्हाला जेवढं दान देता येईल तेवढं दान द्यायचं आहे। अन्नदान देऊ शकतात, धान्याचं दान देऊ शकता, काही पण जे दान देता येईल ते दान द्यायचं। नामजाप जेवढं तुम्ही देवाची आराधना करणार तेवढं तुम्हाला त्याचा लाभ प्राप्त होणार असं तुम्हाला सांगितलेलं आहे। माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।